स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या भक्तांनो, तुम्ही आज या व्हिडिओवरती क्लिक केला असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल किंवा ऐकत असाल तर हे नीट ऐकला तर तुमच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला बदल दिसेल आणि तुला सुद्धा तुझ्या आयुष्यात सुख मिळेल. म्हणून ही व्हिडिओ एकदा पूर्णपणे नक्की पहा आणि मन आणि श्रद्धा लावून ऐक. त्या अगोदर मी तुझ्याशी असाच बोलत राहणार आहे व माझे काही मनातले शब्द असतात ते सुद्धा या चॅनल वरती तुला समजणार आहेत. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेव, त्यामुळे तुला मला सर्वप्रथम भेटता येईल. मी तुला प्रत्येक गोष्टीमध्ये भेटत असतो, म्हणून तुला प्रत्येक गोष्टीची प्रत्येक क्षणाची किंमत करायला हवी व त्याची इज्जत करायला हवी. मी प्रत्येक बाजूनी तुला बघत आहे. जर तू आज चांगली कर्म केलीस व लोकांचे चांगले बघितलेस तर तुझे सुद्धा चांगलेच होणार आणि जे तुझा वाईट करायला बघतील त्यांना करू दे आणि भिवू नको. मी तुझ्या पाठीशीच आहे. तू तुझ्या आयुष्यात लक्ष दे आणि स्वतःचे जेवढेही चुका केलेस ते सुधारण्याचा प्रयत्न कर. श्री स्वामी समर्थ. जर चाकूने हात कापला तर वेदना होणारच ही गोष्ट निश्चित आहे, कारण चाकूचा स्वभाव हा कापण्याचा असतो. आता तुम्हाला ते कसे समजायचे, परंतु त्या नियमानुसार हे जग चालते. कर्म करा म्हणजे चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळते. आपल्याला असे वाटते की आपल्याला चांगल्या कर्मांचे चांगले फळ मिळत नाही, किंवा आपल्या मनाचा भ्रम आहे, कारण आपण सत्य पाहू शकत नाही, वास्तविकता पाहू शकत. पाहण्यास कर्माचा नियम स्वतःच्या मार्गाने कार्यरत काय वाटते त्यावरून कर्माचे नियम बदलत नाही. म्हणून कधीही स्वतःचे कर्म चांगले ठेवावे. तू मनाने साफ असशील तर मी तुझ्या मनातच असेल आणि एकदा मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हण किंवा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिही. संकट कोणतेही असले व त्यात तुझी चुकी नसेल तर तू नेहमी असेच म्हण, मी का घेऊ, माझी चुकीच नाही आहे आणि माझ्या पाठी ब्रह्मांडाचा नायक स्वतः माझ्यासोबत आहे, तेव्हा मी का घाबरू कोणत्या संकटांना. असे नेहमी म्हणायचे. संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल तुला. अनुभव एकदा नक्कीच घे. आणि मला हे सुद्धा माहित आहे की तुला कोणती ना कोणती तरी चिंता असते. तुझ्या मनात अनेक इच्छा आहेत, पूर्ण सुद्धा करायचे आहेत आणि तू तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत आहेस. तू असाच प्रयत्न करत राहा, मेहनत करत राहा आणि मी नक्कीच तुला सांगतोय तू यशाच्या मार्गावर आहेस आणि मी तुझ्या पाठीशीच आहे आणि तुझी साथ सुद्धा देणार आहे. आज तुझा वेळ नाही पण पुढच्या काळात तुझा वेळ नक्की येणार. फक्त तू कधीच हार मानू नको आणि मी तुला रोजच असे सांगणार आहे व तुला तुझे चिंता दूर करणार आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव व तुझ्यावरती कधी कोणतेही दुःख आले व कोणतेही संकट आले तर तू माझा नाव घे व माझे नामस्मरण कर. तुझे मन सुद्धा शांत होईल आणि तुझे संकट सुद्धा पळून जाईल. फक्त कधी कधी तुला त्या संकटांच्या सामोरे जावे लागेल, पण तू तरी सुद्धा चिंता करू नकोस आणि भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोक तुमचा परिचय देतील. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तू तुझ्या आयुष्यात चांगल्या मार्गावर चालत राहा, तुझे सगळे चांगले होणार आणि या चांगल्या विचारांची ही व्हिडिओ व अशाच व्हिडिओ पाहत राहा. तुझे मन स्वच्छ राहील तर या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुला असे व्हिडिओ पाहायला मिळतील, तर एकदा सबस्क्राईब सुद्धा कर. आणि आता मेन मुद्दा म्हणजे तुझ्या वाईट वेळेत ज्या लोकांनी साथ सोडले त्या लोकांकडे कधीच लक्ष देऊ नकोस, पण ज्यांनी तुझ्या वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ तुझी आणून दिली व तुला मदत केली व तुला त्या वाईट वेळेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांची मोल कधीच विसरू नकोस व त्या माणसांना तू सुद्धा त्यांच्या वाईट वेळेत मदत कर. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक काहीच किंवा थोड्याच काळासाठी प्रगती करत असतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात, सर्वांना पुढे नेण्याचा विचार करतात व त्यांना मदत करण्याचा विचार करतात, त्यांची प्रगती कायमच होत राहत असते. म्हणून तू तुझ्या आयुष्यात स्वतःचा सुद्धा व तुझ्या आसपासच्या लोकांचा सुद्धा विचार करून त्यांना सुद्धा पुढे नेण्याचा विचार करत जा आणि कोणतीही अडचण असो त्याला सामोरे जा. अडचण आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवलास त्या दिवशी आपोआप कोणत्याही अडचणाचा मार्ग निघेल आणि सूर्य सुद्धा बोलत नाही, त्याचे जे प्रकाश आहे तो त्याचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तू तुझ्याबद्दल काही बोलू नकोस, फक्त उत्तम कर्म करत राहा, लोकच तुझा परिचय देतील आणि तू तुझ्या आयुष्यात नेहमी आनंदी राहा. पण तू तुझ्या आयुष्यात किती आनंदी आहेस हे महत्त्वाचं नाही, तुझ्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. मी आज तुला जे पण सांगितलं आहे ते तू नेहमी लक्षात ठेव आणि त्याची पुरेपूर काळजी घे आणि तू कुठे चुकलास तर त्या चुकीची माफी सुद्धा माग व परत कधी करणार नाही हे सुद्धा मनात ठरव. जर तू हेच कर्म किंवा हेच गोष्टी करत राहिलास तर तुझे चांगले दिवस येण्यासाठी वेळ लागणार नाही व तुझे सुखमय दिवस येण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि नेहमी चांगले विचार तुझ्या मनात मांड आणि हेच विचार ऐकण्यासाठी या चॅनल वरती रोज व्हिडिओ येत असतात, ते बघत रहा आणि कधीच भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.